भास्कर भांगरे जी। माझ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा हे प्रमुख पीक आहे। यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पादन कांद्याचं उत्पादन चांगले झाले आहे। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यामध्ये देखील कांद्याची आवक अंदाजे 30 ते 40% वाढली आहे। परंतु दिवसांदिवस कांद्याच्या किमती कमी होत आहे। दुबईसह आखाती देशामध्ये भारताच्या तुलनेमध्ये पाकिस्तानचा कांदा हा कमी किमतीत निर्यात होत आहे आणि त्यामुळे भारतीय कांद्याला आखाती देशामध्ये मागणी कमी आहे आणि ही गोष्ट कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे। माझ्या मतदारसंघातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 12 डिसेंबर 2024 रोजी कांद्याचा सरासरी भाव हा 3 ते 3.5 हजार रुपये प्रति क्विंटल होता आणि आज 4 दिवसामध्ये हा कांद्याचा भाव सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल झाला आहे आणि त्यामुळे आणि दिवसांदिवस अजूनही कांद्याचं किंमत कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील सुटणार नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की आपण शासनाला आपल्या मार्फत विनंती करतो की कांद्यावरचं जे निर्यात शुल्क 20% आहे ते 0% करावं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल म्हणून आपण या प्रश्नी लक्ष घालावी ही विनंती आपल्याला करतो। धन्यवाद माननीय सदस्य। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।